चला आता गाईस मी फायनली आता पोहोचलेला आहे स्वामीनारायण मंदिर इथे आणि मध्ये जाऊन बघू की कसं आहे गाईस. तर आम्ही दर्शन केलेलं आहे मध्ये, पण अंधार असल्यामुळे ना मला तुम्हाला नीट दाखवता पण येत नाही आणि मला समजत पण नाही की त्या साईडला कोणते देव आहे म्हणून. हात लावा, काही करणार नाही ते. याचं नाव ॲस्ट्रॉनॉट आहे आणि हा खूप छान लाईट देतो, खूप छान इफेक्ट देतो तो, जर तुम्हाला दाखवतो. यासोबत आहे ना मला. हे आहे श्री स्वामीनारायण मंदिर. जेव्हा लाईट वगैरे लागलेले तेव्हा बघ किती सुंदर दिसतंय. एका पिलरवर मस्त प्रभू श्री हनुमान पण आहे, किती छान वाटतंय ना. असं पिलर्सवर प्रत्येक देवांना स्थान दिलेलं आहे. तू येणार आहे हनुमान कथा? हनुमानजी भाई धीरेंद्र शास्त्री येत आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता वाजलेले दुपारचे 4 आणि आता आम्ही चाललेले श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये, जे की जळगावमध्ये नवीन स्थापना झालेली त्या मंदिराची. तर बस आम्ही आता तिथेच चाललेले, मतलब ब्लॉग वगैरे सुरू करू. पण इथे काय मम्मीने कपडे धुतले होते ते पळून गेले खाली. ओला कपडा आहे आणि तो म्हणजे ओला टी शर्ट आहे, इथे पडून गेला बिचारा. एनिवेज आता आहे ना मी आणि दीदी चाललेलो आहे, बाकी कोणीच नाही येते. वेद पण जाऊन आलेला आहे आधी आणि मम्मी तर बाहेर गेलेली आहे, मम्मी नाही येते. सो ईशा दीदी आहे आणि मी आहे. आम्ही दोघं आता स्वामीनारायण मंदिरात चाललेलो आहे. बघू. आणि 17 तारखेपर्यंत एक खूप छान महोत्सव होता, तिथे कथा पण झाली होती. पण मी तेव्हा मुंबईला होता आणि जेव्हा मी स्टेटस वगैरे बघत होता ना दुसऱ्यांचे, तर असं वाटत होतं की यार काश मी तिथे आता पाहिजे होतो. म्हणजे ती थीम एवढी छान केलेली होती, एवढे फायरवर्क होत होते ना. खरंच असं मनापासून इच्छा होत होती की मी जाऊ. बट मी आता इथे आलेला आहे, म्हटलं आता दर्शन करून पण घेऊ आणि तुम्हाला पण दाखवू माझ्या थ्रू तिथे मंदिर कसं आहे म्हणून. मी असं तर बघितलेलं आहे ते, जेव्हा आपण भुसावळ साईड जातो ना तर तेव्हा ते मंदिर बाहेरून दिसत होतं, कन्स्ट्रक्शन होत होतं तेव्हा दिसत होतं ते. बट आता स्वतः आपण मध्ये जाऊन बघू. सो चला जाऊया. आता माझी स्वतः दिदी येते. मी मुंबईमध्ये असताना मला रात्री तिकडे स्वेटर लागायचं नाही. आता जळगावमध्ये आहे तर मला दुपारी थंडी जाणवते की हां थंडी आहे इथे म्हणून. नाही तर तिकडे असं वाटतच नाही होतं की तिकडे ना सगळे वातावरण एकसारखे वाटतं, सगळ्या वेळेस एकसारखं गरमच होत राहतं तिकडे. म्हणजे तशी ह्युमिडिटी आहे तिकडे खूप, त्यामुळे. आणि तिथे जाऊन ना माझी स्किन चांगली पण होते. तिथे गेल्यानंतर आहे ना पाणी प्यावं लागतं खूप आणि पाणी पिल्यानंतर स्किन ग्लो पण होते. तू का बरं अशी तिकडे सुनी उभी आहे? ये इकडे, आपल्याला सोबत जायचं आहे. चल माझ्यासोबत. आता इच्छा दिदी येते. तू पण स्वेटर घातलं आहे ना येताना, कारण की थंडी वाजायलाच आता 4:30 झालेले. येत आहे का अजून थंडी वाढून जाईल. तो म्हटलं आता स्वेटर घालूनच जातो आम्ही. जाऊया. मस्तानीला पण घेऊन जातो. कालच चालवली होती मस्तानी, तिकडे गेले होते ना. आता हनुमान कथा आहे. चला बसा. का धरून बसवू? कड्यावर घेऊन बसवू, लहान मुलांना बसवतात तसं. हां बस. चला जाऊया मग आता. तर गाईस आता आम्ही पोहोचलेले श्री स्वामीनारायण मंदिर इथे. आणि आधी आहे ना खूप कन्स्ट्रक्शन बाकी होतं, आता मस्त कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि कलर पण दिलेला आहे. एवढं छान वाटतंय ना. आम्ही जेव्हा इथूनच जायचे ना या रोडने, तेव्हा आहे ना हे गेट पण आय थिंक तेव्हा पूर्ण बनलेलं नाही होतं आणि कलर पण दिलेला नाही होता. बघा किती छान मंदिर आहे. जेव्हा आहे ना मी फोटो वगैरे मध्ये बघायचं ना, असं वाटायचं की ते अयोध्याचं श्रीराम मंदिरच आहे म्हणून. आणि ते प्रभू श्री हनुमान अजून हे पण बनायचे बाकी आहे पूर्ण. हात वगैरे सगळे ते लावतील. किती छान आहे ना. चला आता गाईस मी फायनली आता पोहोचलेला आहे स्वामीनारायण मंदिर इथे आणि मध्ये जाऊन बघू की कसं आहे. तर गाईस चला आता दर्शन करून घ्या तुम्ही पण. मी तर दर्शन केलेलं आहे. मी म्हटलं आधी दर्शन करतो नंतर व्हिडिओ बनवतो. इथे वरती आहे विष्णू भगवान, ब्रह्मदेवता आणि लक्ष्मी माता. वरती गणपती बाप्पा पण आहे. इथे गणपती बाप्पांचं मंदिर पण आहे. आधी गणपती बाप्पांचं दर्शन करून घ्या. इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे.
इथे प्रभू श्री हनुमान यांचं मंदिर आहे. इथे हनुमानजी आहे, हनुमानजीचं दर्शन पण करून घ्या आणि त्यानंतर मग जाऊ आपण मध्ये लक्ष्मीनारायण यांचे दर्शन करायला. चला तर मी आलेलो आहे मध्ये, पण मध्ये ना लाईट गेलेली आहे. मला आता थांबावं लागेल जोपर्यंत लाईट येत नाही, कारण की ना जेव्हा लाईट लागतं ना तेव्हा खूप सुंदर दिसतं मंदिर. आणि अंधार पडल्यानंतर मी बाहेरून पण दाखवेल की बाहेरून पण खूप छान दिसतं जेव्हा लाईट्स वगैरे लागतात. ते प्रभू श्रीराम आहे, माता सीता आहे, लक्ष्मणजी आहे आणि हनुमानजी आहे खाली. आता श्री स्वामीनारायण यांचे दर्शन करून घ्या. इथे श्री स्वामीनारायण आहे आणि त्यानंतर इथे राधा राणी आणि कृष्ण भगवान आहे. यार लाईटची कमतरता आहे, जेव्हा लाईट लागेल ना एवढं छान वाटेल ना. गाईस तर आम्ही दर्शन केलेलं आहे मध्ये, पण अंधार असल्यामुळे ना मला तुम्हाला नीट दाखवता पण येत नाही आणि मला समजत पण नाही की त्या साईडला कोणते देव आहे म्हणून. त्याने सांगितलं तेव्हा समजलं, कारण की लाईटच नाही आहे ना, सगळा अंधार अंधार दिसतोय म्हणून. तर आता मी थोड्या वेळ थांबेल, लाईट येते तोपर्यंत, मग तुम्हाला पण दाखवतो, मी पण नीट बघतो. आणि ना मंदिर खूप छान. कसं वाटलं दीदी तुला मंदिर? मस्त ना. मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे ना, श्री स्वामीनारायण मंदिर असो किंवा कोणतेही मंदिर असो, असे एकदम मोठे मोठे जे मंदिर असतं ना, या अहिल्याबाई आहे त्यांच्या हातात शिवलिंग आहे, तर म्हणजे असं जे बनवलेलं असतं ना एवढं छान बनवतात ते की म्हणजे आपल्याला जमणार नाही, पण ते एवढं छान पद्धतीने बनवतात. आता श्रीराम मंदिर आपलं अयोध्याचं ते पण किती सुंदर आहे. आपल्या धुळ्याला जे आहे एक मंदिर आहे, श्री स्वामीनारायणच आहे ना ते, हां श्री स्वामीनारायण मंदिर आहे ते पण. मी गेला, एवढं सुंदर मंदिर ते, म्हणजे मी त्याच्या आधी तसं मंदिर बघितलंच नाही होतं कुठे, म्हणजे एवढी सुंदर लाईटिंग. मी जाईल तिकडे तर तुम्हाला परत दाखवलं. म्हणजे खूप तुम्ही जाऊन आलेले त्या मंदिरात? नाही ना. खूप मस्त मंदिर आहे ते. इकडे इकडे तू का बरं घाबरते? तुझ्यासारखं आहे ते पिल्लू. अय पिल्लू, तुझ्यासारखं आहे ते पिल्लू पण. काय नाव आहे तुझं? तुझं नाव काय? स्वराज. मारू नका त्याला, हात लावा, काही करणार नाही ते. आम्ही केव्हाची इथे बसलेले, पण आतापर्यंत लाईटच नाही आलेली आहे. संध्याकाळचे 5:45 झालेले आणि अजूनपर्यंत लाईट नाही आलेली आहे. पुढे पण असे चित्र आहे ना जे भिंतीवर दिसतील तुम्हाला, जे हाताने केलेले, तर त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे मिनिंग्स आहे. अशा मंदिराला चारीकडून आहे ना, चारी साईडने मंदिरावर ह्याचे चित्र काढले गेलेले. बघा प्रभू श्रीराम आहे जे की अभिषेक करताय शिवलिंगचा. कोणाला आठवलं ते मला कमेंटमध्ये जाऊन सांगा. आता हे तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा श्रीकृष्णांना घेऊन जात होते त्या एवढ्या भर पावसामध्ये, तेव्हा वरतून शेषनाग आला होता आणि हे प्रभू श्रीकृष्ण आहे आपले. लोकांमध्ये ना टॉर्च लावून लावून बघताय यार, म्हणजे यार खरंच आम्हाला पण बघता येणार नाही आणि टॉर्च लावली तर मग ते नीट दाखवता येणार नाही, जसं मला तुम्हाला प्रॉपरली दाखवायचं आहे तसं. तर गाईस हे होतं मंदिर आणि इथे आहे पूज्य गोविंद स्वामी संत निवास. इथे जे संत असतात ना ते इथे निवास पण करता, म्हणजे जे पुजारी लोक वगैरे असतात ना ते सर्व इथे निवास करतात. पण बघा ना किती छान बनवलेलं आहे सगळं. लाईट आलेली नाही आहे तोपर्यंत म्हटलं मी तुम्हाला हे सर्व काही दाखवून देतो. तिथे काहीतरी आहे वाटतं प्रसाद वगैरे, वेगळंच दिसतंय मला. प्रसादाचं वाटतच नाही आहे, म्हणजे असं लाईक गाद्या वगैरे दिसत आहे आणि हां कपडे असं काहीतरी वाटतंय, कपडे देत आहे ते. बघू काय ते. ब्लँकेट वगैरे इथे, गोधडी ब्लँकेट. झोपायला इकडे की काय? अच्छा विकत देत आहे ते. गाईस ॲक्च्युली इथे ना ब्लँकेट आणि गादी वगैरे होते ते विकायला. म्हटलं मला वाटलं प्रसाद वगैरे भेटतोय का काही, पण नाही, ते विकायला होतं ब्लँकेट आणि गाद्या आणते. गाईस तर आता आलेले संध्याकाळचे 6:45 आणि आता आहे ना आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहे. आम्ही मंदिरामध्ये थांबलो तर खूप वेळ लाईटच नाही आली. म्हटलं यार आपण उद्या संडे पण. आता आम्ही पाणीपुरी खायला आलेले आहे. बघा दीदीला पाणीपुरी खायची इच्छा होती ॲक्च्युली. ऊपर रखे नहीं कर. हाँ
गाईस आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन आहे ना कुठेतरी जात होतो. आम्ही सोडा प्यायला जात होतो. हां आठवलं, सोडा प्यायला जात होतो. पण आम्हाला मध्ये रस्त्यात हे दिसलं, आम्ही टाइमपास करायला इथे येऊन गेलो. काय दिदी आहे? हँडीक्राफ्ट म्हणजे ते मी हँडीकॅप ऐकलं होतं. हँडीक्राफ्ट काय? हँडीक्राफ्ट म्हणजे स्वतःने बनवलेले वस्तू. अच्छा, हाताने का की स्वतःने? स्वतःच्या हाताने. काय सोफे पण हाताने बनवलेले. मग किती मस्त पेंटिंग आहे राधा राणीची आणि कृष्णांची. पेंटिंग मस्त यार. हे बसते खुर्ची गोवा बघ इथे बस आणि असं फील करते की तू गोवा वाले बीच पे थंडी थंडी. बोल ना. असे कपडे FC रोडला लागतात 100 रुपयाला असे. FC ना? FC रोड पुणे. अच्छा 100 का? तू घेतलेले म्हणजे तिथून? हे कितने वाले ये? मला 50 रुपये ऐकू आला. क्यूट ड्रेस दिसलेले ना लहान मुलींसाठी. आहे बघा. आणि मोठ्या मुलींसाठी पण क्यूट ड्रेस. हे कोणते ड्रेस म्हणता येईल ना? काय? ऑर्गेंडा. मी फक्त गेंडा बघितला होता. गेंडा. ऑर्गेंडा आज बघतोय. ऑर्गेन्झा काय असतं म्हणजे? हे आमच्या मुलांच्या याच्यात एवढे प्रकार नसतात. 1500. फक्त आहे ना एक काम कर, असे हात लावून घे, एक्सपिरियन्स घे की मी घालून घेतले बस. अगे किती मस्त आहे. लहान मुलांसाठी किती मस्त असतं कपडे. डेनिमचे. यांना डंगरी म्हणतं ना का दीदी? डंगरी. मम्मी मला डंगऱ्या म्हणते रीलमध्ये. आपल्या वयामध्ये हे किती खेळलं असेल ते तर आपल्याला नाही माहिती आहे. खूप खेळलेले आपण. पण हे बघितल्यानंतर आहे ना इथे थांबायची इच्छा होतेच यार. की ह्या गोष्टीला हात लावू बघू आता. ते एक्साइटमेंट वेगळी असते. ती फिलिंगच वेगळी त्या गोष्टींची. भले तुम्ही किती पण मोठे होऊन जा. ते ही कार का ना असो, अशी कार मागे करायची आणि पुढे जाते ती. है ना भारी. काय म्हटली होती ते? हँडीकॅप काय ते? हँडीक्राफ्ट सारखं मला एक गोष्ट पण दिसली नाही इथे. हे का? हे हाताने बनवलेलं तुला वाटतंय? सगळं मशीन आपलं सगळं. आता टेक्नॉलॉजी एवढी हाय झालेली आहे ना, काय सांगू तुला. एनिवेज गाईज आता आम्ही जातो घरी. बघितलं ना दीदी, जायचं घरी. हां सोडा पिऊन घरी जाऊ. तर सोडा प्यायला आले होते आम्ही. दीदीला प्यायचा होता सोडा. तिला मला जायचं मग घरी आता. मी तर पुदिनाचा कोणता तो घेतला होता आणि जिरावाला घेतला होता. मस्त युनिक सोडा. तर गाईस मी आता आलेला आहे घरी. आणि आता आहे ना माझ्यासमोर असं लाईट आहे. मी ॲक्च्युली सॉफ्ट बॉक्स लाईट मागवलेला आहे. हे बघा माझ्यासमोर मस्त एक सॉफ्ट बॉक्स आहे. आणि मी सर्व एबल पण केलेलं आहे. स्टँड पण आज घेतलं. हे 700 रुपयाचं स्टँड आलं टोटल. आणि हे माउंट मी 300 रुपयाचं म्हणजे 300 रुपयाचं. हां बरोबर. आणि त्याच्यातलं आहे ना मधलं एक ॲडॅप्टर होतं ते 50 रुपयाचं. मध्ये जो लाईट आहे तो एकदम कमी वॉट्स आहे ना, तर त्यामुळे ना असं हे बटर पेपर लावल्यानंतर व्हाईट पेपर लावल्यानंतर आहे ना उजेडच कमी पडतोय. तर मी विचार करतोय 501 वॉट 51 वॉटचा मस्त लाईट मागवू. छान उजेड वगैरे पडेल. मला काम लागणारच आहे. मी सांगेल तुम्ही मी हे सगळं कशासाठी मागवलेलं आहे. स्टँडचा सर्व पसारा इथे. याच्यामध्ये ते सॉफ्ट बॉक्स आला होता. आणि त्यानंतर यामध्ये स्टँड होता. आणि याच्यामध्ये पूर्ण युनिवर्स आहे. आता तुम्हाला दाखवतो. तर काहीच आम्ही हे मागवलेले बघा. याचं नाव ॲस्ट्रो. मला नाव वाचलं नव्हतं. हां याचं नाव ॲस्ट्रोनॉट आहे. आणि हा खूप छान लाईट देतो. खूप छान इफेक्ट देतो तो. जर तुम्हाला दाखवतो. यासोबत आहे ना मला याचं स्टँड पण भेटलं होतं ज्यावर तो उभा राहू शकेल. पायाचं असं वाटतं की हा मूनवर उभा आहे. सो बट हे तर काही लागणार नाही एवढं. हाताने दाखवतो. आता आहे ना सगळे लाईट मी बंद करतो आणि तुम्हाला वरती इफेक्ट दाखवतो कसा पडेल म्हणून. किती गंध असतं मुलेट कट किती गंध असतं. काही नाही बघा काय इफेक्ट आहे यार. वरती बघा सिलिंग वर किती मस्त. किती भारी वाटतंय ते.
ते पडतंय घडी घडी निघतोय तो ॲस्ट्रोनॉट. फक्त हे भारी वाटतंय अरे लाईट. गाईस आता तो सर्व सामान आवरून वगैरे पॅक करून एकदम साईडला ठेवलेला आहे. आधी जेवण करून घेऊ. मुंबईला असल्यावर मम्मीच्या हाताचं जेवण भेटत नाही, तिकडे जाऊन सगळं बाहेर जेवण करावं लागतं आणि घरासारखं जेवण पुढे भेटत नाही. म्हणून आता मस्त मम्मीची हातच्या दशमी आणि चटणी खातोय. ते ना म्हणजे हे कमीत कमी मी महिन्याभरानंतर खातोय. तिकडे गेल्यानंतर मला हे सगळं काही खायलाच भेटत नाही. सो एकदम भारी लागतं. आणि मला खरंच अशी 2-3 दिवस आधी इच्छा होती की मम्मीच्या आजच्या दशम्या खाऊ आणि मम्मीने आज बनवल्या, पण मी सांगितलं पण नाही होतं तरी. काल शनिवार होता, काल आम्ही आले होते ना, काहीच गर्दी नाही सुमित. आणि आता बघ भाई एवढी गर्दी, एवढ्या मोठे लाईन लागलेले तिथे कारच्या. आणि आज एवढी गर्दी आहे तिकडे. आज पण नंबर लावावा लागतो लाईनीमध्ये उभा राहून की काय माहिती. तर काहीच आहे दुसरा दिवस. मी विचार केला म्हटलं दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला संध्याकाळचा माहोल दाखवू. तर मी आता संडेला आलेलो आहे मित्रांसोबत. जय श्रीराम. अच्छा सबस्क्रायबर भेटले गाईस, धन्यवाद दादा. सगळे बघतो हो का, धन्यवाद. जय सियाराम. यामध्ये तुम्ही पण चाललेच आहे ना मध्ये, या नक्की. तर मी आता मित्रांसोबत आलेले आहे. माझ्या हाती गेले पुढे. आणि आज एवढी गर्दी ना, खरं सांगतोय तुम्हाला दाखवलं बाहेर. लाईन पण मस्त आहे. माझ्यासोबत आलेला आहे विक्की आहे, ललित आहे, बाबू मोचा आहे. आणि तो कुठे गेला कॉलवर बोलणारा, सुमित पण आलेला आहे इकडे. आणि तो एक तिकडे कॉलवर बोलत गेला पुढे. जय सियाराम. यार लाईट नीट लावलेच नाहीये का यांनी आज पण. यांनी तशी लाइटिंग लावलेलीच नाही बघा. वरती कळसवर नीट लाईट पण नाही दिसत आहे. गाईस बघा मंदिर तर खूपच सुंदर आहे, पण जर अजून जास्त लाईट असते ना तर अजून खूप सुंदर वाटलं असतं. जाऊ दे आता, मध्ये तर खूप लाईट असतील. मध्ये जाऊ आणि मध्ये दर्शन करून घेऊ. मी तुम्हाला आज प्रॉपर दाखवतो. काल लाईट गेलेली होती त्यामुळे मला दाखवता पण नाही आलं. बोलो गणेशजी महाराज की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. वरती विष्णू भगवान आहे, खाली गणपती बाप्पा आहे. आणि आता मध्ये जाऊ. अरे वा किती सुंदर आहे यार. हे आहे श्री स्वामीनारायण मंदिर. जेव्हा लाईट वगैरे लागलेले तेव्हा किती सुंदर दिसतंय. बोलो प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. बघा किती सुंदर जोडी आहे यार. हे चारींची किती सुंदर जोडी, किती सुंदर दिसत आहे. विठ्ठल रुक्मिणी. एका पिलरवर मस्त प्रभू श्री हनुमान पण आहे. किती छान वाटतंय ना, असं पिलर्सवर प्रत्येक देवांना स्थान दिलेलं आहे. रामजी काय म्हणतोय, कृष्ण कन्हैया की जय. राधे राधे. वरती आहे महादेव, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय आणि नंदी भगवान. आणि खाली आहे कृष्णाजी आणि राधाजी. एकदम सुंदर दिसतं ना. दर्शन करून घेतो मी पण. जय सियाराम. राधे राधे. इथे असे जेवढे पण मंदिर आहे ना, त्या मंदिरांमध्ये प्रत्येक विष्णू भगवानचे रूप आहे ना त्यांना स्थापन केलेले आहे. इकडे कृष्णाजी होते, तिकडे प्रभू श्रीराम होते. आणि इथे प्रभू श्रीराम आहे जे की शिवलिंगचा अभिषेक करताय. तर सर्वात सुंदर जोडी दाखवतो मी तुम्हाला. बघा है ना, जगन्नाथ. बोलो जगन्नाथ भगवान की जय. मी आज आता इथे येऊन तुम्हाला नाईटचा व्ह्यू पण दाखवला की नाईटमध्ये रात्री मंदिर किती सुंदर दिसतं म्हणून. पण यांनी अजून पूर्ण लाईट नाही लावलेले. एकदम वेगवेगळ्या कलरचे पण लाईट लावतात. जेव्हा ते लावतील ना तर अजून सुंदर दिसेल. बट आता ते कधी लावतील ते मी नाही सांगू शकत. सो आता तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवून पण दिलं. तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे श्री स्वामीनारायण मंदिराचं. तुम्हाला काय वाटतं कसं आहे मंदिर? एकदम छान आहे. जेव्हा 7 दिवसाचा तो प्रोग्राम होता तेव्हा कसं होतं? गर्दी होती खूप. कसं वाटलं? नाही पहिल्यांदाला कसं वाटलं? छान आहे ना. आपण धुळ्याचा श्री स्वामीनारायणला पण जाऊ, खूप छान आहे. तू गेलाय का काका? बघितलंय नाही ना, खूप छान आहे ना. येत जात होतो.
खारुताई सारखं इथे थोडंसं सेवा केलेली आहे. अच्छा, चांगलंय चांगलंय. सेवा जिथे राहील तिथे करायला पाहिजे. आता पण हनुमान कथा आहे तर मी जाणारच आहे. मी तर म्हणजे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी मी करेल. तू येणार आहे का? हो. तू येणार आहे? हनुमान कथा. हनुमानजी भाई धीरेंद्र शास्त्री येत आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. जावं तर सर्वांनाच लागेल. चला आता आमचं दर्शन झालंय, थोड्यावर बसू आम्ही इथे.